श्री खंडेराव महाराज मंदिर श्री क्षेत्र पाथर्डी गाव येथे चंपाषष्ठी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्त रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवळाली मतदारसंघाचे आमदार रोजा हिरे, नगरसेवक श्याम बडोदे, सोमनाथ बोराडे, माजी नगरसेवक अमोल जाधव, आमदार सीमाताई हिरे व उद्योजिका व योगाचार्य डॉक्टर प्रज्ञा पाटील, मृदुंगाचार्य हबप नितीन महाराज गोडसे, गायनाचार्य रविदास महाराज जगदाळे, हबप संगीतरत्न रोहिदास महाराज मते, मृदुंगाचार्य हबप गुरुवर्य विकास महाराज गुंड, मार्गदर्शक हबप राहुल महाराज साळुंके व भावमूर्ती हबप समाधानजी महाराज शर्मा केज, वारकरी महासमिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हबप श्रीराम महाराज गणेशकर आदींनी हजेरी लावून दर्शन घेतले। यावेळी पारंपरिक पद्धतीने तळी भरण्यात आली। यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जगताप यांनी अधिक माहिती दिली। 10 ते 6 वाजेपर्यंत लोक अजूनही आपले देव भेट घेण्यासाठी या ठिकाणी आणतात आणि जे गाण्याचं कीर्तन होतं ते रद्द झालं, परंतु ज्या प्रज्ञा पाटील आहे, डॉक्टर प्रज्ञा पाटील योगाचार्य यांनी सलग 103 तास सेवा केला। वर्ल्ड गिनीज बुकमध्ये त्यांचं नाव गेलं आहे। त्यांनी या ठिकाणी आल्या होत्या आणि योगा आणि प्राणायाम कोरोनाशी संदर्भात कसा आहे त्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं। भरपूर भाविकांची गर्दी या ठिकाणी होत आहे। सोशल डिस्टन्सिंगचं पालन आम्ही करत आहोत। मास्कचा वापर करायला सांगत आहोत। हँड सॅनिटायझर जे आहे ते व्यवस्थापन समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देत आहोत। या ठिकाणी माजी नगरसेवक माननीय सुदाम कोंबडे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे मंदिर उभारी झालं आणि एवढं मोठं कार्य या ठिकाणी उभं राहिलं आहे। आमच्या सर्व समितीचं त्यांना आणि मला सुद्धा, मी या समितीचा अध्यक्ष असतो, सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत। आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल धन्यवाद देतो। याबरोबरच देवळाली मतदारसंघाचे आमदार रोजा हिरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। मी सर्वांना पुन्हा एकदा या निमित्ताने विनंती करते की आपण सर्व परमेश्वराच्या चरणी लीन होताना त्यांना प्रार्थना करूया की हे जे काही मानवनिर्मित जरी संकट कोरोनाचं असलं तरी शेवटी अंत हा परमेश्वराकडेच असतो। प्रत्येक गोष्टीचा निर्णय हा परमेश्वराकडे असतो। तर नक्कीच आपण सर्वांनी मिळून परमेश्वराला प्रार्थना करूया की पुढच्या वर्षीची चंपाषष्ठी अतिशय गाजावाजात आणि अतिशय मोठ्या प्रमाणात इथे कीर्तन किंवा मोठा यात्रोत्सव भरून हा साजरा करण्याची आम्हाला परमेश्वराने परवानगी द्यावी। आज समितीच्या मी सर्व सभासदांचं आभार व्यक्त करते की अतिशय सुंदर हा कार्यक्रम पार पडलेला आहे। महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे। कीर्तनाचा कार्यक्रम समितीने एकमताने पोलीस प्रशासनाला मदत करत आपण तो रद्द केलेला आहे आणि ते कीर्तनाचा कार्यक्रम पोलीस जेव्हा परवानगी देतील तेव्हा पुढे घेण्यात येईल। पुन्हा एकदा सर्वांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा देते। यावेळी समितीचे अध्यक्ष रमेश जगताप यांची राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या समन्वयक समितीपदी निवड झाल्याबद्दल आमदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। रमेश जगताप यांना विविध शासनाचे पुरस्कार प्राप्त आहे। तसेच योग शिक्षक म्हणून त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केले आहे। यावेळी त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक स्वागत उत्सुक सुदाम कोंबडे व कार्याध्यक्ष बाकेराव डेमसे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। अतिशय मोठ्या थाटामाटामध्ये आम्ही नियोजन केलं होतं, परंतु या करोनाच्या काळामध्ये या करोनाचं सावट असल्या कारणाने पोलीस स्टेशनने आम्हाला काही कार्यक्रम रद्द करायला लावले। तर त्यामुळं धार्मिक सप्त्याचा कार्यक्रम आम्ही रद्द केलेला आहे। कीर्तनाचा कार्यक्रम आम्ही रद्द केलेला आहे आणि महाप्रसाद आणि दर्शन सोहळाच फक्त आज आम्ही आयोजित केलेला आहे। सर्वांनी मास्क वापरून दर्शन घेतलेलं आहे आणि सर्वांनी शासनाचं नियमांचं कडेकोटपणे पालन करून आजचा हा महोत्सव, आजचा हा उत्सव आम्ही साजरा करत आहोत। त्या उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी, सर्व बंधू भगिनींनी, सर्व भक्तांनी मनापासून सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचंही मनापासून आभारी आहोत। सर्व समिती अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे, त्यांचंही मनापासून आम्ही आभारी आहोत। पुढच्या काळामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करू अशी एक अपेक्षा व्यक्त करताना थांबतो। धन्यवाद। अखंड देवस्थान असल्यामुळे परिसरात असं पुढे म्हणतात नाही, त्यामुळे इथं खूप घेऊन दर्शनाचं परत जातं। जिल्ह्यात कुठेही असं मंदिर, असं भव्य मंदिर नाही आहे आणि या मंदिरात अत्यंत असं सुबक काम केलेलं आहे। सुदामनी ज्या वेळेला नगरसेवक असताना असे बरेच कामं केले, पण यात्रेचा चंपाषष्ठीचा कार्यक्रम इतका जबरदस्त सुरुवात केली, तो आज 5 वर्ष पूर्ण होत आहे।
त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभारी आहे. यात्रोत्सवासाठी श्री खंडेराव महाराज मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष रावसाहेब डेमसे, सचिव तानाजी गवळी, सहसचिव सोमनाथ शिंदे, खजिनदार रामदास जाधव, सहखजिनदार तुकाराम चौधरी, कार्याध्यक्ष बाकीराव डेमसेसह कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर कोंबडे, व्यवस्थापक जनार्दन गाडेकर, व्यवस्थापक खंडू कोंबडे, अर्जुन हुल्लाळे, कचरू नवले, सल्लागार रामदास शिरसाट, विश्वनाथ धोंगडे, प्रसिद्धी प्रमुख राजू जुन्नरे, प्रोप्रायटर सुखदेव धोंगडे, मार्गदर्शक निवृत्ती गवळी, भिकाभाऊ डेमसे, चंद्रभान कोंबडे, हबप शांताराम महाराज बोडके, रामदास पठाडे, तुकाराम वाजे, रामदास भुसारे, तुकाराम कोंबडे, बाळू शेजवळ, बाळू जाचक, विष्णू गवळी, शिवराम मोंढे, उत्तम कोंबडे, खंडू वडवे, रघुनाथ जुन्नरे, सचिन बेरड, शिवराम चव्हाण, पांडुरंग सहाने, सुखदेव चौधरी, एकनाथ शिरसाट, किरण लोणे, रामकृष्ण हुल्लोळे, अशोक कोंबडे, संजय बर्डे, बबन नवले, बाळू कोंबडे, विष्णू नवले, नामदेव पोरजे, काशीनाथ डेमसे, सोमनाथ शिरसाट आदींनी विशेष परिश्रम घेतले. यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.